फुटलेले खासदार भाजपात न जाता बिंदेकडे का गेले? हे ऑपरेशन टायगर नाही तर ऑपरेशन देवेंद्र. हिंगोलीतून उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल. ऑपरेशन टायगरच्या मुद्द्यावरून शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी फुटलेल्या खासदारांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. हे ते हिंगोली इथे आयोजित केलेल्या सभेत बोलत होते. मिंधेचं भवितव्य शून्य आहे. काम संपले की मिंधेनं कचऱ्याची टोपलीत टाकणार हे लिहून ठेवा, अशी टीका ठाकरे यांनी केलं आहे. फुटलेले खासदार भाजपकडे जाण्याऐवजी मिंधेंकडे का गेले? हे मोठं कांड आहे. हे म्हणतायत की ऑपरेशन टायगर आहे, पण तुम्ही टायगरवर ऑपरेशन करू शकत नाही. एक पंजा मारला तर सगळी आतडी बाहेर येईल, असं ठाकरे यांनी म्हटलं आहे. हे ऑपरेशन टायगर नाही तर मला शंका येते की ऑपरेशन देवेंद्र असल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं आहे. देवेंद्र फडणवीस आज ना उद्या पंतप्रधानाच्या शर्यतीत उतरतील आणि म्हणून आत्ताच त्यांचे पंख काप. महाराष्ट्रातून एकही माणूस दिल्लीत पोहोचता कामा नये म्हणून त्याला तिथल्या तिथे गुंतवून ठेवून असं म्हणून शिवसेनेचे खासदार फोडून अमित शहा यांनी त्यांना मिंधेंकडे पाठवल्याचा माझा समज असल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. आता निवडणूक थोडीच आहे, मग कशासाठी खासदार फोडले ते फोडले, पण ते खासदार तुमच्याकडे न घेता तुमचा इकडे एक लाचार गुलाम ठेवलेला आहे, त्याच्याकडे हे खासदार सरकवले आहेत. म्हणजे उद्या जर प्रश्न आला की पंतप्रधान पदासाठी तुम्ही कोणाला मतदान करणार, तर हे सगळे अमित शहा यांना मतदान करणार, असंही ठाकरे यांनी म्हटलं. ही पुढची व्यवस्था आहे म्हणून शिवसेना फोडत आहेत. ब्युरो रिपोर्ट, SPN मराठी, मुंबई.